श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्सच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, ह्या कार्यक्रमामध्ये आपण विविध व्यक्तींना सहभागी करत असतो, ज्यांनी ही फॉरेन लँग्वेज शिकली आहे किंवा ज्यांनी आपापल्या कॉलेजेसमध्ये शिकवणं सुरू केलेलं आहे. तर ह्याच कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत रयत शिक्षण संस्थेचं सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड या कॉलेजमधल्या इंग्रजी या विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुरेखा संदीप पाटील. आणि हा उपक्रम त्यांनी कधीपासून सुरू केला आणि आत्ता कशा पद्धतीने हा उपक्रम त्यांच्याकडे सुरू आहे याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. धन्यवाद मॅडम. प्राध्यापिका म्हणून आपण किती वर्षापासून कार्यरत आहात मॅडम? मी रयत शिक्षण संस्थेमध्ये गेली 11 वर्षे कार्यरत आहे, सहाय्यक प्राध्यापिका म्हणून. बर. आणि प्रोफेसर व्हावं असं कोणाचं स्वप्न होतं का तुमचंच स्वप्न होतं? थोडंसं मला तुमच्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मॅडम. मला अगदी मनापासून वाटत होतं की आपल्याला टीचिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेज जीवनामध्ये माझे जे काही शिक्षक होते इंग्रजी विषयाचे, त्यांच्या प्रभावामुळे मी या विषयामध्ये स्पेशलायझेशन करण्याचं ठरवलं. आपल्याला टीचिंग प्रोफेशन मध्ये जायचंच आहे तर त्यानुसार मग मी पुढे BA इंग्लिश केलं, MA इंग्लिश केलं, त्याच्यानंतर B.Ed केलं, त्याच्यानंतर सेट, नेट आणि PhD पर्यंतचा हा माझा प्रवास कंप्लीट झालेला आहे. क्या बात आहे. बर, वा, खूपच छान. 11 वर्ष करते मी रयत शिक्षण संस्थेमध्ये. आणि खूप मनापासून म्हणजे माझं हे स्वप्न होतं की आपल्याला सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करायचं आहे. वा वा वा. तर आता आपण येऊया FLOA कडे. तर ज्यावेळेला तुम्हाला हे समजलं की अशा पद्धतीने फॉरेन लँग्वेज भाषा शिकवल्या जातात ऑनलाईन पद्धतीने, तर हे समजल्यावरती तुमची नेमकी प्रतिक्रिया काय होती? आता जेव्हा मी आता गेली 3 वर्ष आम्ही हा कोर्स राबवतोय आमच्या कॉलेजमध्ये. बर. 2023-24 पासून. तर आमचे जे काही मेंटॉर प्रिन्सिपल सर आहे डॉक्टर मोहन राजमाने साहेब, तर त्यांनी आता NAAC ची जी गरज आहे ते विचारात घेऊन अगोदर पण आमच्या कॉलेजमध्ये ऑफलाईन मोड मध्ये सुरू होता तो कोर्स. कोरोना काळामध्ये थोडासा त्याच्यामध्ये व्यत्यय आला आणि मुलांना अफोर्डेबल झालं पाहिजे हा कोर्स शिकणं, कारण आता जी गरज आहे परकीय भाषा आली पाहिजे. इंग्रजी आहेच परकीय भाषा, पण आता ती कसं झालंय आपल्या कल्चरचा भाग झालाय, त्यामुळे तिला आपण परकीय म्हणू शकत नाही. त्यामुळे एक अपार्ट फ्रॉम इंग्लिश एक फॉरेन लँग्वेज आली पाहिजे मुलांना. आता जी काही करिअरच्या संधी जर घ्यायच्या असतील या मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये, तर हा विचार, ही संकल्पना साहेबांनी पहिल्यांदा, आमच्या डिपार्टमेंटचे हेड आहेत प्रोफेसर डॉक्टर गिरीश कल्याण शेट्टी, त्यावेळेचे आमचे उपप्राचार्य S.A. पाटील सर, यांनी ही संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा कोऑर्डिनेट करायचा आहे कोर्स आपल्याला ऑनलाईन स्वरूपात आपण सुरू करणार आहोत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थी अफोर्डेबल फीज मध्ये त्यांना शिकता येईल. त्यामुळे ही संकल्पना आमच्या कॉलेजमध्ये गेली 3 वर्ष आम्ही राबवत आहोत. अरे वा, क्या बात. कोर्स स्वरूपात. बरोबर. आतापर्यंत साधारण किती? खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मी त्याच्याचकडे येणार होती की आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला असेल? जर आपण इयर वाईज विचार केला तर जेव्हा मी 23-24 ला हा कोर्स रन केला एका टर्म साठी, त्यावेळेला जर्मन आणि फ्रेंच मिळून संख्या जी विद्यार्थी रजिस्टर झालेले होते तर 174 विद्यार्थी यांनी म्हणजे विलिंगली या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तीच संख्या पुढे गेल्या वर्षी सुद्धा आमच्याकडे लेवल 2 पर्यंत विद्यार्थी संख्या, लेवल 1 आणि लेवल 2 अशी जवळपास ती गेल्या वर्षी सुद्धा 180-190च्या दरम्यान गेली. आता लेवल 1 आमच्याकडे ह्या पहिल्या टर्म मध्ये रन झाली आणि लेवल 3 अशी मिळून 230 पर्यंत ही संख्या गेलेली आहे. अरे वा. बरं. खूप चांगल्या पद्धतीनं मुलांचा रिस्पॉन्स येतोय. अगदी आर्ट्स, कॉमर्स, तिन्ही फॅकल्टी आहेत. आमचं मल्टी फॅकल्टी कॉलेज आहे, तर आम्ही सिनियर कॉलेजच्या मुलांच्यासाठी हा कोर्स रन करतोय चांगल्या पद्धतीने, अफोर्डेबल व्हावं त्यांना ह्या दृष्टिकोनातून. खूपच छान. आणि काय वाटतं तुम्हाला की ही भाषा शिकून नेमका काय परिणाम होईल किंवा काय फायदा होऊ शकतो ह्या 2 लँग्वेज शिकल्यानंतर?
आता कसं आहे, जर्मन आणि फ्रेंचला खूप डिमांड आहे. तुम्ही मल्टीनॅशनल कंपनी, जर्मन कंपनीज असतील किंवा इतर युरोपियन कंट्रीज मधल्या बऱ्याचशाच कंपनी ग्लोबलायझेशन म्हणजे नक्कीच मॅडम ह्या लँग्वेज शिकण्याचा खूप डबल फायदा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. डबल बेनिफिट आहे की तुमचं इंग्लिश आणि ती फॉरेन लँग्वेज दोन्ही ह्याच्यामध्ये तुमचं दोन्ही स्किल्स एन्हान्स होत आहेत. आणि आता जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक प्रेफरन्स दिला जात नाही. जेवढी ती व्यक्ती मल्टीलिंग्वल असेल तो कॅन्डिडेट, तर त्याला पहिल्यांदा प्रिफर केलं जातं की जर्मन असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, याच्यातली कुठली तरी तुमच्याकडे लँग्वेज असली पाहिजे जर तुम्हाला जॉब पटकन मिळवायचा असेल तर. बरोबर, नक्कीच. तर आणि अजून एक मला याचं एक्झाम्पल तुम्हाला द्यायला आवडेल की आमच्याकडे गेल्या वर्षी इथे कॅम्पस ड्राईव्ह होता जवळच एका ठिकाणी. इंजिनिअरिंग कॉलेजला पण होता. तर आमचे 2-3 ह्या कोर्सेसची मुलं गेलेली होती. तर त्याच्यामध्ये त्यांचा जो CV होता त्याच्यामध्ये जर्मन लँग्वेज झालेली आहे म्हणून त्या कॅन्डिडेटला खूप चांगलं इम्प्रेशन क्रिएट होऊन त्याने इंटरव्ह्यूही चांगला दिला आणि एक फॉरेन लँग्वेज येते म्हणलं त्यांनी ऑफर केलेलं त्याला जॉब की तू केव्हाही आमच्याकडे कन्सल्ट करू शकतो. तर जॉब ऑपॉर्च्युनिटी त्याला 2 ते 3 कंपन्यांनी ऑफर केलेली होती. पण ते आमच्या स्टुडंटला थोडं MPSC मध्ये पुढं करिअर करायचं होतं 1-2 वर्ष. त्यामुळे तो म्हटला की मी आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही, पण नक्की इन फ्युचर मी जर मला ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्हाला नक्कीच कन्सल्ट करेन. तर शैलेश लेले सर आणि FLOA जो काही हा इनिशिएटिव्ह घेतलाय, याविषयी तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल याबद्दल? लेले सर आणि त्यांची टीम आहे त्यांनी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं हा कोर्स रन करतायत ऑनलाईन मोडमध्ये. कारण जे काही आपण म्हणतो ना जॉब करत असतील त्यांना रेग्युलरली सपोज ऑफलाईन मोडनं करता येत नसेल तर ते ऑनलाईन मोडनं हा कोर्स इझिली करू शकतात. आणि त्याचं लेक्चर नोट्स आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहेत, म्हणजे नंतर ते आपल्या सोयीनुसार तो कंटेंट काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. आणि खूप चांगली इनिशिएटिव्ह सरांनी घेतलेली आहे FLOAच्या माध्यमातून, लेले सरांनी, आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची टीम आम्हाला कोऑपरेट करतात हा कोर्स रन करण्यासाठी. वा वा. तर ह्या 3 वर्षामध्ये तुम्हाला काही वेगळे अनुभव आले का विद्यार्थ्यांचे, किंवा काही वेगळं शिकायला मिळतं ह्याबद्दल कधी काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला, किंवा काही एखादी अविस्मरणीय घटना तुम्हाला सांगावीशी वाटते काय? FLOAच्या बाबतीत म्हणजे या कोर्सच्या बाबतीत मॅडम म्हणजे मुलं खूप शिकल्यानंतर म्हणजे अगदी सकाळचं सपोज कॉलेजची वेळ आहे, मुलांची बॅच 7:45ला मुलं येतात, आवडीनं शिकतात. खूप चांगला अनुभव आहे त्यांचा त्या बाबतीत. आणि आम्ही वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण रन करतो त्याच्यामध्ये पण ते चांगल्या पद्धतीनं पार्टिसिपेट होतात. बर, तुम्ही स्वतः कधी हा कोर्स केला का? मॅडम मी सुद्धा मुलांच्या बरोबर 2 लेवल पूर्ण केलेले आहेत. वा वा. आणि मला सुद्धा खूप, मी स्टुडंट आणि टीचर, सो आय एम ऑल्सो एन्जॉयिंग दिस कोर्स अलॉंग विथ माय ऑल दॅट डिअर स्टुडंट्स. क्या बात आहे, किती छान. 2 भाषांमधली तुम्हाला आवडलेली भाषा कोणती? मला म्हणजे जास्त मी प्रिफर करेन जर्मन लँग्वेज, कारण त्याची खूप जवळची अफिनिटी आहे आपल्या इंग्लिश बरोबर. अल्फाबेट्स मध्ये असेल, प्रोनाऊन्सिएशन मध्ये असेल, त्यामुळे ती पटकन कॅच होते. आणि आता जर्मनला ऍज कम्पेअर टू अदर फॉरेन लँग्वेजेस जास्त डिमांड आहे मल्टीनॅशनल कंपनीजला मध्ये. त्यामुळे मुलांना पण ती शिकायला पटकन सोपी जाते ऍज कम्पेअर टू फ्रेंच लँग्वेज. म्हणजे फ्रेंच पण आहे, नाही असं नाही, फक्त ते कसं त्याचे स्पेलिंग्स थोडे मोठे मोठे आहेत, थोडंसं प्रोनाऊन्सिएशन त्याचं वेगळं येतं इंग्लिशच्या तुलनेत, त्यामुळं जरा जास्त वेळ देऊन ती शिकावी लागते. अच्छा, बरोबर. पण एकूणच तुमचा हा 3 वर्षाचा अनुभव कसा होता FLOA सोबतचा, त्याबद्दल काय सांगाल? FLO बरोबर आमचा म्हणजे त्यांच्याशीच मी कोलॅबोरेशन मध्ये हा कोर्स सुरू केलेला आहे. आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला या 3 वर्षी शैलेश सर, त्यांची टीम, या सर्वांचं खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य लाभलेलं आहे. काही टेक्निकल इश्यू सपोज काही असेल तरी ते पटकन सॉल्व्ह केले जातात, पटकन कम्युनिकेट केले जातात. त्याबद्दल मी खूप FLOची कॉलेजच्या, आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते की खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला ते कोऑपरेट करतायत. वा वा वा, खूपच छान. एक अचिव्हमेंट आमच्या मुलाची सांगायला मला आवडेल की गेल्या वर्षी जी जर्मन लेवल 1 ची एक्झाम झालेली होती डिसेंबरमध्ये, तर आमचा एक स्टुडंट जीवन अनुते म्हणून होता BSc 1चा, तर तो नॅशनल रँकिंग मध्ये 5वा बसला. त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे जर्मनमध्ये. वा वा वा. ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे या कोर्सच्या माध्यमातून. वा, खूपच छान. तर रेडिओ विश्वासच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना काय आव्हान करू इच्छिता तुम्ही फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
मला नक्कीच कॉलेज लेवलचे सगळे स्टुडंट असतील किंवा स्कूल लेवलचे स्टुडंट असतील, या सगळ्यांना अपील करायला आवडेल की त्यांनी एक लँग्वेज म्हणजे खूप एक नवीन काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने भरसात केली पाहिजे. एक फॉरेन लँग्वेज अपार्ट फ्रॉम इंग्लिश, जर्मन असो, फ्रेंच असो, स्पॅनिश असेल किंवा आता जापनीजला पण डिमांड आहे. कुठलीही त्यांनी एक फॉरेन लँग्वेज शिकणं आता मस्ट झालेलं आहे. जर तुम्हाला या करिअरच्या मार्केटमध्ये उतरायचं असेल, जर चांगल्या चांगल्या संधी तुम्हाला उपलब्ध करून घ्यायच्या असतील स्वतःसाठी, तर तुम्हाला नक्कीच ही फॉरेन लँग्वेज एक शिकणं किंवा तुम्ही मल्टीलिंग्वल असणं खूप त्यांना बेनिफिशियल ठरू शकतं. क्या बात आहे. खूप छान. खूप धन्यवाद तुमचे. आणि एक तर वेळात वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या. तर जाता जाता FLOAला थँक्स म्हणावं असं वाटतं का? मला नक्कीच त्यांना मनापासून थँक्स म्हणायला आवडेल की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला कोऑपरेट केलेला आहे. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हा कोर्स आमच्या कॉलेजमध्ये रन करतोय. खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि इन फ्युचर सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला करावं ही अपेक्षा ठेवते मी. नक्कीच. धन्यवाद मॅडम. आज आपण उपस्थित राहिलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनेही तुमचे धन्यवाद मानते आणि FLOचे धन्यवाद मानते की मला संधी दिली तुम्ही, त्याकडूनही आमच्या मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड सातारा या ठिकाणाहून इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुरेखा संदीप पाटील यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.